दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. टॉस जिंकलाय ते सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमने निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाकडे आमंत्रित केलंय ते जय भवानी करपेवाडी या टीमला. नुकतीच श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक 2025 शेवटचं जो रनरअप ठरला होता 2025 शेवटची स्पर्धा होती गुरुकृपा चषक 2025. या स्पर्धेमध्ये सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी हा संघ रनरअप ठरला होता आणि तीच कुवत तेच पोटेन्शियल घेऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये उतरलाय. आज आयोजकांच्या भूमिकेत देखील आहेत तो सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आज दुहेरी भूमिका निभावत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय ते नागनाथ तरुण मंडळ व सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीम कडून. नागनाथ चषक 2026 6वं पर्व 6व्या पर्वात आपण दाखल झालोय. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे धाडस आणि क्रिकेट म्हणजे सर्व काही. आणि हाच क्रिकेट स्तर आपण पाहतोय नागनाथ चषक 2026. आजचा पहिला दिवस 2 दिवस चालणारी स्पर्धा उद्या फायनल डे. एकूण 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. 24 संघ नशीब आजमावत आहेत या स्पर्धेमध्ये. आता चांगले सामने रंगलेत रंगतदार सामने होत आहेत शेवटच्या ओव्हर पण जात आहेत ही विशेष बाब राहिली आहे. चला थोडं स्पीडअप करा पंच सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज मारुकर डीएसके पहिलं षटक फ्रंट लाईन बॉलर त्याच्या समोर अत्तर्व नॉन स्ट्रायकला महेश पहिला बॉल या मॅच मधील व डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय स्ट्रेट खेळलाय अगदी बॉल दणदण करत सी मारायची बाहेर. सुरुवात चांगली केली अत्तर्वने. नुकतीच पीटीपीएल ही स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्याने पटकावला तो मिस्टर अत्तर्व. चला ना चांगला झेल इथे टिपलाय सेलिब्रेशन झालंय. तर या विकेटचं महत्व माहित आहे अत्तर्व होत्याचं नव्हतं करणारा खेळाडू आहे. पहिली विकेट ती मिळवली आहे डीएसपीने. स्वतःवर खुश असतील कारण चांगला बॅटर इथे बाद केलाय. मागील मॅचचा माहिती मॅच मिस्टर सौरभ प्रत्येक सामन्यासाठी या स्पर्धेमध्ये पहिला धक्का बसताय नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश डीएस करपे हो चांगला फटका पुन्हा एकदा झेल मिड विकेट दरम्यान बॅक टू बॅक दुसरी विकेट. वा इम्प्रेस केलंय डीएस करपेने दुसरी विकेट मिळवली आहे. सेलिब्रेशन केलं आहे कौतुक केलं आहे कारण चांगली गोलंदाजी अनुभवपणा लावतायत. दुसरी विकेट गमावली आहे. सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमने आज आयोजकांच्या भूमिकेत थोडासा दबाव पाहायला मिळतोय. आता हॅट्रिक बॉल पहिली विकेट हॅट्रिक नोंद करेल का गोलंदाज डीएस करपे. डीएसके दादासो करपे पहिली विकेट हॅट्रिक साठी सज्ज आलाय. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये राहुल. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले पहिलाच बॉलवर चौकार त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्या. आता लेफ्टी बॅटर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन स्ट्रायकिंगला बॅटर राहुल नॉन स्ट्रायकिंगला महेश बॉलर तयार हॅट्रिक बॉल वा हॅट्रिक संधी ओहो झेल मिस हॅट्रिक मिस झेल ड्रॉप बॉल पुढे पडलाय चांगला प्रयत्न हॅट्रिक हुकली काही हरकत नाही आहे. चांगला बॉल इथे सिंगल घेतली. आता धाव संख्या 5. आता स्ट्रायकिंगला बॅटर महेश
चांगली गोलंदाजी डीएसके प्रभावित केलंय, इम्पॅक्ट पाडलाय, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय डीएसकेने. 5 धावा झालेत. तयार डीएसके ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या बाजूला तितकंसं कनेक्शन नाहीये. हा बॉल डॉट. षटक संपलंय. एक बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरची कहाणी बघितली 5 बॉलची तर पहिल्याच बॉल चौकार, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉल विकेट, चौथ्या बॉल सिंगर, 5वा बॉल डॉट. ऑन साईडला खेळा फिरकावलाय, अगदी स्क्वेअर लेगच्या वरून खेळलाय. टीप मध्ये फिल्डर आहे तिथे, बॉलला कलेक्ट करेल, थ्रो करेल, तो पण तर सिंगल वर समाधान मानलंय आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हर नंतर सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 6. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल, तोपर्यंत देऊया डीजे मास्टर संधी. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय संदीप देसाई साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संभाजी ब्रिगेड अध्यक्ष नवी मुंबई. नवीन गोलंदाज अनिकेत दुसऱ्या ओव्हरसाठी. समोर बॅटर महेश. व चांगला फटका ऑन साईडला, फिल्डर आहे तिथे काऊ कॉर्नर मध्ये. चांगला झेल, चांगला जजमेंट, फलंदाज बाद. तिसरा धक्का बसला येते सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमला. 6 वर 3 अशी परिस्थिती. कमोटेचे वर 3. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चाळके. वर 3. आता इथे पार्टनरशिप बिल्ड करून संघ अडचण सापडलाय. सारा स्पोर्ट्स या टीमचा तारणहार प्रवीण आलाय, आता क्रीजवर पोहोचलाय. पहिला बॉलचा सामना करेल. दुसऱ्या बाजूला अनिकेत याने पहिली विकेट प्राप्त केली आहे व प्लेसमेंट हलक्या हाताने खेळलाय, ग्लान्स केलाय, बॉल चाललाय अगदी फाईन लेग मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी टीमची धावसंख्या आता एका धावेने 7 ऑन बोर्ड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. बाद झाले फलंदाज अत्तर्व, त्यानंतर महेश, यश. 3 फलंदाज बाद. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज बाद झालेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु पायर बॉल लागलाय. डॉट बॉल. थोडीशी इंजुरी जाणवली आहे. 7 वर 3 अशी परिस्थिती, पण या परिस्थितीवर मात करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय. प्रवीण तयार. हो, चांगला बॉल, पायावर आदळलाय बॉल, बीट झालेत, परंतु तो पण सिंगल घेतले. लेग बाय सिग्नल आहे. टीमची धावसंख्या आता 8 ऑन बोर्ड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 8 धावा झाले, 3 फलंदाज बाद. लेफ्टी बॅटर आणि राईटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतंय. राहुल फिल्डिंग प्लेसमेंट राहुल साठी डीप मध्ये पॉइंट, त्यानंतर लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग. हो, बॅटर पासून दूर ठेवला, भरपूर दूर. विकेट किपर बीट झाला आणि पंचाने व्हाईट बॉल, व्हाईट +1. एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 10 ऑन बोर्ड. 2 धावा इथे मिळाल्या, दुहेरी अंकात प्रवेश केलाय. धावा करावे लागतील सारा स्पोर्ट्स संघ. अत्तर्व बाद झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुटर पडलाय.
ऑन साईडला आनंद कार्पेटने बॉल चालला डीप मध्ये फिल्डर आहे तिथे मिड विकेट दरम्यान बॉल एकाच धावर समाधान मानलाय दुसऱ्या प्रयत्न करतो राहुलने पण तो स्पष्ट नकार प्रवीणने दिलाय चांगला निर्णय चांगला ताळमेळ दोन्ही बॅटर मध्ये कारण विकेट गमावल्यात आता विकेट गमावून चालणार नाहीये इथे पार्टनरशिप बीट करावं लागेल 11 धावा झालेत अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय पहिलं षटक DS करपे चांगली गोलंदाजी केली 6 धावा दिल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या होत्या प्रवीण तयार बॅटिंग मार्कवर त्याच्या विरोधात अनिकेत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत स्लोवर वन चेंडू फेकला होता इथे ओळखलं होतं बिग हिट करतोय बॅटर प्रवीण आणि 30 रणनीती आखली गोलंदाज अनिकेतने षटक संपलाय 2 षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 11 वर 3 तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत देऊया डीजे मास्टर आल्या अत्तरच्या बॅट मधून हो चांगला ड्राईव्ह केलाय ते ऑफ ड्राईव्ह केलाय फिल्डर आहे टीप मध्ये एक धावा कंप्लीट दुसरा प्रयत्न परंतु स्पष्ट नकार दिलाय बॅटर अरे ते थोडस कलेक्शन करा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एकूण 2 धावा मिळतील असं वाटतंय 2 धावा टीमची धावसंख्या आता 18 सिंगल डबल भर दिला जातोय 18 धावा लेफ्टी बॅटर आहे राहुल एक आता मोठा फटका येणे गरजेचं आहे दीपक करपे लेफ्टी बॅटर आल्यावर तो थोडस दुसऱ्या एंडने गोलंदाजी करतोय हो चांगला फटका दमदार स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक बॉल जाईल अगदी निर्णय कळवायचा आहे आलाय ते षटकार टर्निंग पॉइंटला षटकार राहुलच्या बॅट मधून आता धाव पलक झालाय
या षटकाच्या मदतीने थेट पोहोचलंय 24 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 8 ची सरासरी गाठत सारा स्पोर्ट चाळके या टीमने 24 धावा केलेत 3 विकेट गमावून. आता अंतिम षटक, शेवटचे 6 बॉल हे निर्णायक असतील. 24 धावा. चांगली पार्टनरशिप इथे बीट केली आहे दोन्ही बॅटरने. प्रवीण आणि राहुल डाव सावरलाय. थोडी चाचपट सुरुवात होती. चोवीस धावा. आता अंतिम षटक, गोलंदाज मार्कवर शैलेश. हे शेवटचे 6 बॉल हे निर्णायक या मॅच मधील प्रथम सत्रातील. पहिलं सत्र सुरू आहे. जय भवानी करपेवाडी विरुद्ध सारा स्पोर्ट चाळकेवाडी या दोन टीम दरम्यान. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा होते. पूर्णपणे बॅकवर्ड होतं सारा स्पोर्ट चाळकेवाडी, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय चाळकेवाडी या टीमने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉलला भिरकावलाय परंतु अँगल थोडासा डिक्लेअर झोन मध्ये केलाय. 1 धावा घोषित केली आहे. टीमची धावसंख्या आता 25. जय भवानी करपेवाडी या टीम कडून लास्ट ओव्हर साठी आलाय गोलंदाज शैलेश. पहिला बॉल टाकलाय. पहिल्याच बॉलवर सिंगल घेतले प्रवीणने. टीमची धावसंख्या 25, 25. 3 फलंदाज बाद. कमीत कमी 45चा पल्ला तुम्हाला गाठावेच लागेल, कारण 45 धावा एक फाईट करू शकता तुम्ही. मॅच मध्ये रंगत आणू शकता, गेम मध्ये राहू शकता. शैलेश तयार. ओव्हर द विकेटने समोर बॅटर प्रवीण. हो, आधीच चपळ झाले होते. बॉल हवेत, परंतु बॉल नो मॅच लँड मध्ये. थोडंसं डबल माइंडेड आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. धावसंख्या आता 27, 27. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत प्रवीण. एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे मॅच मध्ये येऊ शकतं सारा चाळकेवाडी हा संघ. 27 धावा. आपल्या काय ऑन साईडला फिल्डर आहे तिथे. बॉल फील्ड झाला, त्याला बॉल कुठे गेला हे माहितच नव्हतं. सिंगल घेतली आहे. आता धावसंख्या आता पोहोचले 28, 28. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल एक महत्वाचे आहेत. एक षटकार आलाय राहुलच्या बॅट मधून. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे. 28 धावा झालेत. अजून मध्ये एक चौकार अत्तरच्या बॅट मधून आणि एक षटकार राहुलच्या बॅट मधून आलाय. 3 बॉल हे निर्णायक. फिल्डिंग प्लेसमेंट चेक करतोय शैलेश. लेफ्टी बॅटर राहुल साठी. मिड विकेट दरम्यान. त्यानंतर काहू कॉर्नर. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, पॉइंट. हो, चांगला फटका. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे बॉल खाली. चांगला जजमेंट, चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद. राहुल बाद झालाय. 4था धक्का बसला इथे सारा स्पोर्ट चाळकेवाडी या टीमला. येस टीजे. शैलेशने ती विकेट प्राप्त केली आहे. राहुल बाद झालाय. राहुलने आपल्या टीमला थोडंसं सावरलंय. आता न्यू बॅटर लेफ्टी बॅटरच आहे विघ्नेश. शैलेश तयार बॉलिंग मार्कवर. 28 धावा. हे 2 बॉल निर्णायक पहिल्या डावातील. फर्स्ट इनिंग मधील 2 बॉल शिल्लक आहेत. शैलेश तयार बॉलिंग साठी. ओव्हर द विकेटने समोर बॅटर विघ्नेश पहिल्या बॉलचा सामना करतोय. ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन चालाय. 1 धावा कंप्लीट केले. एकावर समाधान मानलाय प्रवीणने. टीमची धावसंख्या 29. आता शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. एखादा मोठा फटका येणे अपेक्षित आहे. अपेक्षा करतायत डगआउट मधून सारा चाळकेवाडी या टीम कडून. 29 धावा. शेवटचा बॉल. प्रवीण तयार बॅटिंग मार्कवर. बॉलिंग साठी शैलेश. हो, चांगला फटका ऑन साईडला खेचलाय. फिल्डर धावतायत. व चांगला कलेक्शन केलाय. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरा प्रयत्न केलाय.
आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रवीण बाद झालेत. पाचवा धक्का बसला आणि धावसंख्या आता पोहोचली 31-32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. ते जय भवानी करपेवड या टीमच्या समोर सारा स्पोर्ट्स चाळकेवड या टीमने ठेवले. दुसऱ्यावर इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टर ज्ञानेश याला संधी. सलामी जोडी राकेश आणि अजय. स्ट्रायकिंगला राकेश, नॉन स्ट्रायकिंगला अजय आणि गोलंदाज मार्कवर शिवाजी. सारा स्पोर्ट्स चाळकेवाड या टीम कडून आज आयोजकांच्या भूमिकेतून आहेत. आज संपूर्ण घडामोडीवर त्यांचं लक्ष आहे. आज दुहेरी भूमिका निभावत आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ते आलेत. ते सारा स्पोर्ट्स चाळकेवाड या टीम कडून शिवाजी. पहिला बॉल समोर बॅटर राकेश. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो चांगला पूल फिल्डर आहे तिथे अथर्व आणि पहिल्याच बॉलवर विकेट. सेलिब्रेशन होतंय. राकेश बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार झाला राकेश. पहिल्याच बॉलवर इथे विकेट प्राप्त केली आहे.
हो बॉल लेफ्ट केलाय डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर आहे पंचा सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राने खातं ओपन झालंय जय भवानी करपेवाडी या टीमचं सुरुवात एक धावाने फिल्डिंग प्लेसमेंट चेंज करताना हो चांगला बॉल रूम म्हणून खेळण्याचा प्रयत्न तितकीच रूम नव्हती हा बॉल डॉट चांगला बॉल चांगला कमबॅक गोलंदाज शिवाजीने इम्प्रेस केलंय इम्पॅक्ट पाडलाय या मॅच मध्ये तो पहिली विकेट प्राप्त केली राकेशला बाद केलं त्यानंतर न्यू बॅटर साजन पहिल्याच बॉल ते बीट केलंय शिवाजी तयार बॉलिंग साठी हो स्लोवर वन परंतु दिशा चेंडू पंचा सिग्नल व्हाईट बॉल दुसरा चेंडू एक्स्ट्रा फेकलाय टीमची धावसंख्या 2 जय भवानी करपेवाडी या टीमला अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये साजन आणि नॉन स्ट्रायकिंगला अजय इथे पार्टनरशिप बीट करावं लागेल हो हा देखील व्हाईट बॉल लेफ्टी बॅटर थोडस घातक ठरतोय गोलंदाज शिवाजीला 3 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात फेकले थोडस दिशा बदलावी लागेल दुसऱ्या एंडनी गोलंदाजी करतोय आता 3 धावा झालेत हो चांगला फटका पूल केलाय फिल्डर आहे तिथे भरपूर चेस आहे बॉल चाललाय वन बाउंड सीमारेशिवाय आलाय ते चौकार साजनच्या बॅट मधून कमांडीचे साजनच्या बॅट मधून टीमची धावसंख्या 7 ऑन बोर्ड एक फलंदाज बाद पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे हे षटक लांबणीवर गेले 3 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात फेकलेत अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधील डीप मध्ये आता 2 फिल्डर आहेत ऑन साइडला हो चांगला फटका स्ट्रेट खेळलाय डाऊन द ग्राउंड अगदी व्ही शेप मध्ये बॉल चाललाय वन बाउंड सीमारेषे बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौका साजनच्या बॅट मधून चांगली फलंदाजी बॅक टू बॅक दुसरा चौकार फिल्डिंग प्लेसमेंट नुसार तो फलंदाजी करतोय साजन पॉवर प्ले चांगला उपयोग करतोय हो बॉल डॉट बॉल स्टंपच्या वरून गेलाय हा बॉल आता शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या पॉइंटच्या दिशेने आला इथे अजयच्या बॅट मधून चौकार धावसंख्या आता 21 महेश्वर आक्रमण केलंय अजयने ओबॅचेज बॉल चाललाय थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी टीमची धावसंख्या आता एका धावाने 22 आता फक्त 10 धावांची आवश्यकता मॅच सोपी झाली आहे टार्गेट कुठेतरी कमी पडलंय बॅटिंग सारा स्पोर्ट्स चालकेवाडी या टीमचं हो स्लोवर वन हो बीट केलंय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता स्लॉक सिप बीट बॉल डॉट बॉल धावसंख्या स्थिर 22 पहिला बॉल डॉट घेतलाय गोलंदाज महेशने अजूनही 3 बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधील महेश तयार ओव्हर द विकेटने चौथा बॉल हो स्टेप आउट कट फटका खेळलाय फिल्डर आहे तिथे रनआउट झेलची संधी आणि फलंदाज बाद दुसरा धक्का बसलाय अजय बाद झालाय जय भवानी करपेवाडी या टीमचा फलंदाज 22 अशी परिस्थिती आता 10 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये साजन आणि त्याच्या साथीला आलेत आता अमोल पहिली विकेट प्राप्त केली आहे महेशने अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत
महेश तयार हो फक्त दिशा दिली आहे बॉल चाललाय अगदी स्क्वेअर लेग रिझम मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी टीमची धावसंख्या 23 सेन्सिटिव्ह हेरिक टार्गेटनुसार फलंदाजी बॅकअप द माइंड कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे कारण बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत त्यामुळे खेळपट्टीवर थांबून खेळणं गरजेचं आहे कोणती जोखीम घेत नाही 23 धावा अमोल बॅटिंग मार्कवर हो स्लोवर ऑन साईडला खेळलाय काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आलाय बॉलवर तोपर्यंत सिंगल घेतली आहे टीमची धावसंख्या आता 24 षटक संपलाय 2 षटकांचा खेळ संपलाय 12ची सरस राखत 24 धावकेत एक फलंदाज बाद झालाय माफ करा 2 फलंदाज बाद झालेत आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तो स्पीडअप करा पंच लगेच तयार राहायचंय नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचंय न्यू स्टार चाळकेवाडी आपण तयार राहायचंय आता जो सामना चालू आहे त्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर आपली मॅच होईल त्यामुळे न्यू स्टार चाळकेवाडी आपण तयार राहायचंय आता प्रवीण चाळके 24 धावा तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय हो दिशा इन चेंडू धावून त्याला एक वाईट चेंडू टाकलाय पहिला बॉल धावसंख्या 25-25 अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता चांगली गोलंदाजी करावं लागेल मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत प्रयत्न करावे लागतील प्रयत्न अंती परमेश्वर 25 धावा हा देखील व्हाईट बॉल चांगला लेफ्ट केला इथे चांगला फुटवर्क इथे पाहायला मिळते बॅटर अमोलचं मोमेंट आहे बॅटिंग करत असताना 26 धावा अजूनही 6 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये आता फक्त ऑब्जेक्ट बाकी असं वाटतंय कारण बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत सहज खेळताय हो 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 बॉल हवेत झेलची संधी आणि झेल ड्रॉप सिंगल घेतली आहे आता धावसंख्या 27 5 धावांची आवश्यकता आता स्ट्रायकिंगला बॅटर साजन पूर्णपणे लय मध्ये आहे आपल्या टीमला पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर आणण्याची महत्वाची भूमिका निभावली आहे ती साजनने 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय इथे येईल काय विजय षटकार हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी इथे संधी आहे परंतु संधी इथे गमावली आहे रनिंग मध्ये विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट केली आहे धावसंख्या आता पोहोचली 28-28 अजूनही 4 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये प्रवीण चाळके पहिले 2 चेंडू दिशाईन फेकले होते एक्स्ट्रा चेंडू फेकले त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय 4 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये 10 चेंडू 4 धावा विनिंग पर्सेंटेज 99% आहे ते जय भवानी करपेवाड या टीमचं पाड जड आहे रूम बनवून खेळलाय अगदी पॉइंटच्या दिशेने ढकललंय 1 धावा वर समाधान मानलंय टीमची धावसंख्या 29 पाड जड आहे जय भवानी करपेवाडी या टीमचं सिंगलवर भर दिले ते शांत माइंडने खेळतायत प्रवीण तयार हो हो हा बॉल चांगला आहे हा बॉल डॉट चांगली गोलंदाजी यावर मग चांगली गोलंदाजी केली निश्चितपणे 40 धावा असला तर चांगला सामना पाहायलाच मिळाला असता मजा आली असती मॅच मध्ये प्रवीण तयार हो चांगला फटका बॉल हवेत आहे इथे संधी आहे फिल्डर आहे तिथे आणि चांगला जजमेंट फलंदाज बाद साजन बाद झालाय तिसरी विकेट इथे गमावली आहे जय भवानी करपेवाडी या टीमने अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये 32चं टार्गेट शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हर मधील 7 चेंडू विजयासाठी 3 धाव्यांची आवश्यकता नुकतीच पीटी पेज झाली त्या स्पर्धेत देखील 7 चेंडू 3 धावा असताना एक चांगला सामना रंगला होता शेवटच्या बॉल पण तर गेलं होतं तसाच सामना रंगतोय
नो बॅटर उमेश. 7 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. प्रवीण चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. हा बॉल निर्णायक आहे. हा डॉट बॉल आता निश्चित सामन्यात मजा येईल. शेवटचे 6 बॉल राहतील. थोडंसं क्लोज क्षेत्रशील होतंय. प्रवीण तयार. 32 धावांचं टार्गेट होतं. 29 धावा आहेत सध्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. लास्ट बॉल हो कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट आलाय आणि ते षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर जय भवानी करपेवाडी या टीमची धावसंख्या 32 धावांचं आव्हान पार करत असताना 29. आता शेवटचे 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. अमोल आणि उमेश हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कोण गोलंदाज. शेवटचे 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. हॅलो न्यू स्टार चाळकेवाडी आपण तयार आहे नेक्स्ट मॅच साठी. आता जो सामना सुरू आहे जय भवानी करपेवाडी विरुद्ध सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या दोन टीम दरम्यान. या सामन्यात जो संघ विजय होईल तो संघ आपल्याशी 2 हात करेल. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. बॉल जास्त आहेत. निम्मे धावा करायचे आहेत. 6 चेंडू विजयासाठी 3 धावा करायच्या आहेत. एका बाजूला धावा करायच्या आहेत, एका बाजूला रोखायचे आहेत. यश तयार आहे. फिल्डिंग प्लेसमेंटचे बघितलं तर थर्ड मॅन एक आहे. नंतर सिली मिड ऑफ पॉइंट मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग डीपमध्ये फिल्डर देखील क्लोज लावले घेतलेत. अगदी बाउंड्रीच्या जवळ क्षेत्राचे कोणी नाही आहे कारण टार्गेट कमी आहे. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यश तयार. बॉलिंग मार्कवर पहिला बॉल. 6 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. थोडस मागे घेतलंय. सहा बॉल 3 धावांची आवश्यकता. हो रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल रनआउटची संधी. पहिला बॉल डॉट. आता मॅच रोमांचक स्थितीमध्ये. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यश आहे गोलंदाज मार्कवर. इतिहास रचला जाईल का या नागनाथ चषक 2026 या स्पर्धेमध्ये. 5 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. यश तयार. एक यंगस्टर आहे. इथे संधी आहे. वो चांगला फटका. फिल्डर आहे तिथे. थोडस लॉंग ऑफचा फिल्डर थोडस पुढे लावला गेला. पुढे राहिलाय. अथर्व 1 धावा कंप्लीट केली आहे. आता टीमची धावसंख्या 30 झाली आहे. आता 4 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला बॅटर उमेश. यश गोलंदाज मार्कवर तयार आहे तिसरा बॉल टाकण्यासाठी. लेफ्टी गोलंदाज. वो चांगला फटका स्क्वेअर लेग दिशेने आणि बॉल चाललाय त्या फिल्डरला बीट करत सीमा रेषेबाहेर आला इथे विजयी चौकार. परंतु चांगला संघर्ष करत इथे सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमने आणि या सामन्यात विजय प्राप्त केलाय. जय भवानी करपेवाडी या टीमने आपलं हार्दिक अभिनंदन. न्यू स्टार चाळकेवाडी आणि जय भवानी करपेवाडी आपण दोन्ही कर्णधार आपण टॉस